नमस्कार, मी दिनकर शिंदे. आपण पाहताय DS न्यूज. तुमचं मत माझं मत मध्ये आपलं स्वागत. मित्रांनो, महत्वाचा मुद्दा मी घेऊन आलो आणि तो म्हणजे असा: मनोज जरांगे पाटलांनी मराठा जनजागृती आणि शांतता रॅलीचं आयोजन मराठवाड्यामध्ये केलेलं आहे. विशेष म्हणजे हिंगोली, परभणी आणि नांदेड या जिल्ह्यामध्ये त्यांची रॅली आणि सभा झाल्यानंतर बीड जिल्ह्यामध्ये 11 जुलैला जरांगे पाटलांनी रॅली केलेली आहे. मित्रांनो, या रॅलीचं वैशिष्ट्यच खूप वेगळं आहे. कारण ज्या 3 जिल्ह्यामध्ये जरांगे पाटलांची रॅली झाली, त्या तिन्ही रॅलीमध्ये ज्या लाखोच्या संख्येनं मराठा जनसमुदाय जमला होता, त्याच्या कित्येक पटीनं मराठा समाज हा बीडच्या रॅलीमध्ये आणि जरांगे पाटलांच्या सभेला जमला होता. याचं नेमकं कारण काय, हा सगळ्यांना पडलेला प्रश्न आहे. मित्रांनो, जरांगे पाटलांच्या बीड जिल्ह्यातल्या रॅलीनं जो उच्चांक मोडलेला आहे, मराठा समाजाची संख्या मोठ्या संख्येनं उपस्थित होती आणि हा उच्चांक नेमका या सभेनं का मोडला, याचं कारण शोधण्याचा प्रयत्न आम्ही जेव्हा केला, त्यावेळेस एक गोष्ट लक्षात आली की मनोज जरांगे पाटील जे की मराठा आरक्षण लढ्यासाठी आंदोलन करतायत, त्यांचं मूळ गाव हे याच बीड जिल्ह्यामध्ये आहे, मातोरी. आणि म्हणून मातोरी असेल किंवा बीड जिल्हा असेल, हे त्यांचं मूळ गाव, मूळ जिल्हा हा जरांगे पाटलांच्या पाठीशी खंबीरपणे उभा पहिल्यापासूनच राहिलेला आहे. दुसरा भाग असा आहे की जरांगे पाटील ज्या जिल्ह्यामध्ये आंदोलन करतायत, त्या अंतरवाली सराटी याच बीड जिल्ह्याला लागून असलेल्या जालना जिल्ह्याच्या बाउंड्रीवर आहे. म्हणजे जालना जिल्ह्यामध्ये अंतरवाली सराटी जरांगे पाटील आंदोलन करतायत, उपोषण करतायत आणि त्यांचं वास्तव्याचं किंवा रहिवासी ते आहेत किंवा त्यांचं मूळ गाव आहे ते बीड जिल्ह्यामध्ये मातोरी आहे. या दोन्ही कारणामुळे दोन्ही जिल्ह्यातला मराठा समाज आणि इतर समाज बांधव हा जरांगे पाटलांशी त्यांची नाळ जुटलेली आहे. दुसरा विचार जर आपण केला तर एक गोष्ट लक्षात येते की याच बीड जिल्ह्यानं जरांगे पाटलांचं सुरुवातीला जे आंदोलन झालं होतं, या बीड जिल्ह्यामध्ये आमदार असतील, माजी आमदार असतील किंवा वेगवेगळ्या पक्षाचे नेते असतील, त्यांच्या घरांची जाळपोळ सुद्धा याच बीड जिल्ह्यामध्ये झाली होती. विशेषतः प्रकाश सोळंके यांनी जरांगे पाटलांच्या विषयी स्टेटमेंट केल्यानंतर त्यांच्याही घरावर माजलगावमध्ये दगडफेक आणि जाळपोळीची घटना त्या ठिकाणी झाली होती. परंतु बीड शहरामध्ये जर आपण पाहिलं तर शिवसेना, दोन्ही शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखांचे कार्यालयही त्या ठिकाणी फोडण्यात आले होते, दगडफेक झाली होती. भारतीय जनता पार्टीचं कार्यालयही त्या ठिकाणी फोडण्यात आलं होतं आणि विशेषतः क्षीरसागर यांच्या बंगल्यावरती, जे की आजी माजी आमदारांचं निवासस्थान आहे, त्याही बंगल्यावरती दगडफेक होऊन त्याची जाळपोळ करण्यात आली होती. प्रकाश सोळंके यांचे बंधू असलेले धैर्यशील सोळंके यांच्या सुद्धा घराची जाळपोळ आणि तोडफोड बीडमध्ये करण्यात आली होती. आणि जे की राऊत म्हणून आहेत, सुभाष राऊत, छगन भुजबळ यांचे जिल्हा अध्यक्ष आहेत समता परिषदेचे, त्यांचंही हॉटेल जाळण्याचं काम याच बीड जिल्ह्यामध्ये झालं होतं. विशेषतः ही जाळपोळ कोणी केली, कुठून हे आंदोलनकर्ते आले होते, हा भाग वेगळा आहे, त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत, तो चर्चेचा भाग आहे आणि तो पूर्ण चौकशी शांती ते स्पष्ट होईल. परंतु यामुळे बीड जिल्हा चर्चेत आला होता आणि त्यामुळे सुद्धा संपूर्ण मराठा समाज एकवटलेला आहे. कारण या वेगवेगळ्या प्रकरणामध्ये मराठा समाजाच्या युवकांवर मोठ्या प्रमाणावर गुन्हे दाखल झालेले आहेत. याच बीड जिल्ह्यामध्ये जरांगे पाटील यांच्यावर सुद्धा गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत आणि या पूर्ण घटनेचा जो काही संताप आहे, रोष आहे, तो मराठा समाजाच्या मनामध्ये खतखततोय. दुसरा भाग असा की नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पंकजाताई मुंडे या भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसचे बजरंग सोनवणे यांच्या विरोधात त्या पराभूत झालेल्या आहेत. बजरंग सोनवणे हे मराठा समाजाचे आहेत आणि त्यांच्या पाठीशी बीड जिल्ह्यातला मराठा समाज हा ताकदीनं उभा राहिला होता. वास्तविक पाहता बीड जिल्ह्यामध्ये वंजारी आणि मराठा समाज हा वाद नाही आणि नव्हता, परंतु आता या प्रत्येक लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मराठा विरुद्ध वंजारी असा वाद लावण्याचा प्रयत्न काही राजकीय मंडळी करतात आणि त्यामध्ये आपली राजकीय पोळी सुद्धा भाजून घेतात. हा आतापर्यंतचा इतिहास आहे. परंतु यावेळेस पहिल्यांदा असं झालंय की मराठा समाज ताकदीनं एकवटलाय आणि या ठिकाणी पंकजाताई मुंडे यांचा पराभव झाला. पंकजाताईंचा पराभव हा अनेक कार्यकर्त्यांना आणि वंजारी बांधवांना जिवारी लागलेला आहे आणि त्यामुळे या बीड जिल्ह्यामध्ये अनेक घटना त्या लोकसभेच्या निकालानंतर घडलेल्या आहेत. जरांगे पाटलांनी सुद्धा बीड येथे झालेल्या विराट सभेमध्ये सांगितलं की या ठिकाणी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये हारजीत होत असते, तुमचा पराभव झालाय, कधी कधी पराभव स्वीकारायला शिका. कारण यापूर्वी याच मराठा समाजानं तुमच्या कुटुंबामध्ये, म्हणजे मुंडे कुटुंबाच्या संदर्भात ते बोलत होते की तुमच्या कुटुंबामध्ये खासदारकी जवळपास 2 वेळेस 3 वेळेस या ठिकाणी निवडून दिलेले आहेत आणि त्यामुळे एखाद्या वेळेस पराभव झाला तर काय बिघडलं कुठं, अशी सुद्धा भावना त्यांनी व्यक्त केलेली आहे. परंतु एक गोष्ट आपण लक्षात घेतलेली आहे की लोकसभेच्या निवडणुकीनंतर परळी मतदारसंघामध्ये जे काही बोगस मतदान झालं, दाबदडप झाली, हा संपूर्ण जिल्ह्यामध्ये चर्चेलेला विषय होता. विशेष म्हणजे त्याच्या व्हिडिओ क्लिप ज्या बोगस करताना किंवा मतदारांना बाहेर ठेवून एकच उमेदवार किंवा एकच कार्यकर्ता त्या ठिकाणी मतदान करताना सुद्धा व्हिडिओ क्लिप मधून दिसून आला होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे बबन गीते यांनी त्या व्हिडिओ क्लिप सुद्धा व्हायरल केल्या होत्या आणि याचे पडसाद सुद्धा विधान भवनामध्ये परिसरामध्ये उमटले होते. अनेक विरोधकांनी
तो मुद्दा लावून धरला होता. म्हणजे परळी मतदारसंघामध्ये जे बोगस मतदान झालं, दादागिरी झाली, दहशत झाली, याचे पडसाद संपूर्ण बीड जिल्ह्यामध्ये उमटलेले आहेत. आणि निकालानंतर पराभूत झाल्यानंतर, पंकजाताई पराभूत झाल्यानंतर परळी मतदारसंघामध्ये काही मारामाऱ्या झालेल्या आहेत. रायमोहा या ठिकाणचा सुद्धा उल्लेख जरांगे पाटलांनी केला. आष्टी पाटोद्यामध्ये त्या ठिकाणी मराठा बांधवांना काही मारहाण झालेली आहे आणि गुन्हे दाखल झालेत. बीडमध्ये सुद्धा आणि गेवराई तालुक्यातल्या गडी या ठिकाणी सुद्धा वाद झाल्याचा जरांगे पाटलांनी आपल्या भाषणामध्ये उल्लेख केलेला आहे. या ज्या काही घटना आहेत, या सगळ्या मारामारीच्या घटना आहेत. या ठिकाणी मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांवरच गुन्हे दाखल झाले असंही जरांगे पाटलांनी स्पष्टपणे सांगितलंय. एकीकडे मराठा समाजाला संयम आणि शांततेचं आवाहन जरांगे पाटलांनी केलेलं आहे, परंतु दुसरीकडे मात्र पराभूत झालेले उमेदवार असतील किंवा राजकीय पक्ष असतील, या ठिकाणी आपल्या कार्यकर्त्यांना आवरायला आणि सावरायला कमी पडत आहेत, हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. ज्यावेळी बीड जिल्ह्यामध्ये या घरांवर दगडफेक झाली होती, त्यावेळी छगन भुजबळ यांनी थेट मंत्री असताना बीड जिल्हा गाठला होता. या ठिकाणी भेटी दिल्या होत्या आणि मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी हा हल्ला केला, जरांगे पाटलांच्या इशाऱ्यावर केला, अशा पद्धतीचे वक्तव्य करून या ठिकाणी दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न सुद्धा याच बीड जिल्ह्यामध्ये झाला होता. याचा सुद्धा उल्लेख जरांगे पाटलांनी केलेला आहे. मित्रांनो, या सगळ्या घटनांचा जर आपण पडसाद पाहिले तर बीड जिल्ह्यामध्ये संपूर्ण मराठा समाजाच्या मनामध्ये एक खदखद आहे की आम्ही दरवेळेस वेगवेगळ्या पक्षांच्या वेगवेगळ्या नेत्यांना मतदान करतो, परंतु या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आमच्यावरती जातीवादाचा शिक्का देण्यात आला, जरांगे पाटलावर गुन्हे दाखल करण्यात आले आणि याच बीड जिल्ह्यामध्ये जे काही मातोरी गाव आहे, या मातोरीमध्ये लक्ष्मण हाके जे की जरांगे पाटलांच्या विरोधात त्या ठिकाणी वडीगोद्री या ठिकाणी आमरण उपोषणाला बसले होते. तिथं सुद्धा छगन भुजबळ हे अनेक मंत्र्याला आमदाराला घेऊन आले होते आणि त्यांचं उपोषण त्या ठिकाणी सोडलं. त्या ठिकाणी सुद्धा शासनाचे प्रतिनिधी आणि शिष्टमंडळाचे प्रतिनिधी म्हणून आले असताना छगन भुजबळ यांनी मराठा समाज आणि जरांगे पाटलावर त्या ठिकाणी टीकेची झोड उठवली होती. याचाही संताप मराठा समाजामध्ये आहे. परंतु लक्ष्मण हाके यांचं आंदोलन संपल्यानंतर त्यांनी बीड जिल्ह्यामध्ये एक रॅली केली आणि ती रॅली गोपीनाथ गडापासून भगवान गडापर्यंत काढली होती आणि याच वेळी मातोरी या गावातून ही रॅली जाणार होती, परंतु अहमदनगर जिल्ह्यातल्या काही पदाधिकाऱ्यांनी मातोरी या ठिकाणी गर्दी केली होती, डोलीबाजा त्या ठिकाणी लावला होता आणि गावकऱ्यांशी आणि त्यांची त्या ठिकाणी हुज्जत झाली आणि याच वेळी मोठा दगडफेकीचा प्रकार झाला, हाणामारीचा प्रकार झाला. वेगवेगळ्या गाड्या थांबून सुद्धा प्रवाशांना नावं विचारून त्या ठिकाणी मारण्यात आलं. याच्या सुद्धा व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्या. याची जी चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात झाली आणि विशेषतः याच मातोरीमध्ये गुन्हे दाखल होत असताना सगळ्यात अगोदर गुन्हा हा मराठा समाज बांधवावर झाला आणि त्यामुळे अनेकांवर ते गुन्हे दाखल झाले, जे की त्या ठिकाणी होते नव्हते हा विषय नंतरचा. परंतु त्यानंतरच्या काही दिवसांमध्ये पुन्हा त्या वंजारी समाजाच्या काही कार्यकर्त्यांवर सुद्धा मराठा समाज बांधवांनी गुन्हे दाखल केलेले आहेत. या ज्या सगळ्या घटना बीड जिल्ह्यामध्ये घडलेल्या आहेत, यामुळे मराठा समाज हा ताकदीनं एकवटलेला आहे आणि म्हणून मनोज जरांगे पाटील यांच्या सभेला हिंगोली, परभणी आणि नांदेडमध्ये जेवढा जनसमुदाय होता त्याच्या कित्येक पटीनं मराठा समाजानं या बीड जिल्ह्यामध्ये गर्दी केली होती, हे मला आपल्याला या ठिकाणी आवर्जून सांगावं लागेल. मित्रांनो, लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जसं पंकजाताई मुंडे यांना मतदान करण्यासाठी ओबीसी समाज असतील किंवा त्यांचे कार्यकर्ते असतील, यांनी बाहेर गावावर जेवढं बीड जिल्ह्यातलं मतदान आहे ते आणण्याचा प्रयत्न केला आणि स्वखर्चानं सुद्धा मतदार आले होते. अगदी त्याच पटीनं किंवा त्याच्या दुपटीनं बजरंग सोनवणे यांना मतदान करण्यासाठी मराठा समाज जरांगे पाटलांच्या शब्दावर, आव्हानावर त्या ठिकाणी विश्वास ठेवून एकवटला होता. त्या संपूर्ण मराठा समाज जो की बाहेरगावी शिकायला गेलेले तरुणी असतील यांनी सुद्धा स्वखर्चानं बीड जिल्ह्यामध्ये येऊन बजरंग सोनवणे यांना त्या ठिकाणी मतदान केलं होतं. हे सुद्धा आपण पाहिलं होतं. डीएस न्यूजने ही बातमी सुद्धा दिली होती. परंतु या जरांगे पाटलांच्या सभेला पुन्हा त्याचीच पुनरावृत्ती झाली. मराठा समाजाचे तरुणी जे की बाहेर गावीला आहेत किंवा नोकरीला आहेत किंवा काही कामधंद्याला मराठा समाज गेलेला आहे, तो सगळा समाज जास्तीत जास्त संख्येनं स्वखर्चानं पुन्हा एकदा बीडच्या जरांगे पाटलांच्या रॅलीमध्ये सहभागी झाला होता. हे सुद्धा या ठिकाणी उल्लेख करणं गरजेचं आहे. दुसरा भाग असा आहे की आषाढी यात्रा ही पंढरपूरची सुरू आहे आणि बीड जिल्ह्यामध्ये मराठा समाज हा वारकरी संप्रदायामध्ये आहे, भक्त त्या ठिकाणचा आहे. तो लाखोच्या संख्येनं पंढरपूरला गेलेला आहे. परंतु जरांगे पाटलांची रॅली असल्या कारणानं एक दिवस या दिंडीतून तो बांधव जो आहे, तो वारकरी आहे, तो परत आलेला आहे आणि या रॅलीला ते उपस्थित लावून पुन्हा दुसऱ्या दिवशी ते परत गेलेले. हे सुद्धा चित्र बीड जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळालंय. दुसऱ्या याच्यामध्ये आणखीन एक आम्ही माहिती घेण्याचा प्रयत्न केला, त्याविषयी एक गोष्ट लक्षात आली की ज्यांच्या कुटुंबातला तरुण हा बाहेरगावी जर शिकायला गेला असेल किंवा नोकरीला असेल किंवा त्याच्या कुटुंबातला कोणी ज्येष्ठ दिंडीत गेला असेल आणि घरातला कर्ता पुरुष जर या रॅलीमध्ये उपस्थित राहू शकत नसेल, तर त्या कुटुंबातल्या मराठा समाजाच्या माता भगिनींनी सुद्धा
मोठ्या संख्येनं, हजारोंच्या संख्येनं या रॅलीमध्ये उपस्थिती लावली होती. त्यामुळे सुद्धा संख्या वाढलेली आहे. आणि महत्वाचा आणखी एक भाग याच्यामध्ये असा आहे की जरांगे पाटलांच्या सोबत मुस्लिम समाज हा मोठ्या संख्येनं एकवटलाय, दलित समाज हा मोठ्या संख्येने एकवटलाय आणि विशेष म्हणजे धनगर समाज बांधव सुद्धा जरांगे पाटलांच्या सोबत जुटल्या गेलेले आहेत. जरांगे पाटील यांचा लढा हा प्रस्थापित पुढाऱ्यांच्या विरोधात आहे. मग ते कुठल्याही जाती धर्माचे असो, ते गोरगरिबांना आणि गरजवंतांना जर डावलत असतील तर त्यांच्या विरोधात असलेला संपूर्ण गरजवंत समाज हा जरांगे पाटलांनी आपल्या पाठीशी एकत्र आणलेला आहे. आणि हे सगळे समाज जरांगे पाटलांच्या रॅलीला स्वखर्चानं ताकदीनं उपस्थित होते. आणि म्हणूनच जरांगे पाटलांनी सुद्धा जी गर्दी या ठिकाणी पाहिली, ज्या गर्दीचं वर्णन करताना त्यांनी सांगितलं की मराठ्यानो, मी तुम्हाला खरंच मानलं, मी तुमच्या समोर नतमस्तक होतो, कारण आजपर्यंतच्या माझ्या झालेल्या सगळ्या सभेचा रेकॉर्ड बीड जिल्ह्यातल्या मराठ्यांनी मोडलाय आणि यालाच तर म्हणतात बीड जिल्ह्याचा मराठा, असं म्हणून सुद्धा त्यांनी प्रोत्साहन समाज बांधवांना त्या ठिकाणी दिलं. मोठा जयघोष, घोषणा आणि टाळ्या त्या ठिकाणी प्रचंड वाजताना मराठा समाज बांधव, उपस्थित बांधव आपल्याला पाहायला मिळालेले. आणि या सगळ्या अलोट गर्दीमुळं, या रेकॉर्ड ब्रेक गर्दीमुळं जरांगे पाटलांनी या बीड जिल्ह्यातल्या मराठा समाजाला नतमस्तक होऊन त्यांचे आभार मानलेले, हे मला या ठिकाणी आवर्जून सांगायचं आहे. आणि म्हणून मित्रांनो, जी चर्चा होते महाराष्ट्रामध्ये की जरांगे पाटलांच्या तिन्ही जिल्ह्यामध्ये झालेल्या सभेपेक्षा रेकॉर्ड ब्रेक गर्दी बीड जिल्ह्यामध्ये का झाली, तर त्याची शोधलेली ही कारणं या ठिकाणी आहेत. आणि मराठा विरुद्ध ओबीसी हा जो वाद या ठिकाणी पेटवण्याचं काम राजकीय मंडळी करतायत, त्याचे सुद्धा पडसाद या ठिकाणी उमटलेले आहेत. आणि महत्वाचा भाग असा आहे की जरांगे पाटलांनी सांगितलं होतं की मराठा समाजाच्या नेत्यांना फक्त मतं लागतात मराठा समाजाची. जर समाजाचं आंदोलन असेल आणि हे जर नेते या ठिकाणी उपस्थित राहणार नसतील तर या नेत्यांना सुद्धा जागा दाखवा, असं जे आवाहन त्यांनी केलं होतं. त्यामुळे मराठा समाजाचे नेते सुद्धा मोठ्या संख्येनं कार्यकर्त्यांसह या रॅलीमध्ये सहभागी झाले होते, हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय. एकंदरीत जर ही परिस्थिती पाहिली आणि हा रेकॉर्ड ब्रेक मराठा समाजाची एकी आणि ताकद बीड जिल्ह्यात जर उभा राहिलेली या ठिकाणी दिसत असेल, तर येणाऱ्या काळामध्ये मनोज जरांगे पाटील म्हणतील तीच पूर्व दिशा बीड जिल्ह्यातल्या राजकारणात असेल. विधानसभेमध्ये याचे काय पडसाद उमटतील याचा अंदाज आम्ही बांधण्यापेक्षा आता तुम्ही बांधा. आणि तुम्हाला काय वाटतंय, तुमची प्रतिक्रिया तात्काळ या व्हिडिओच्या खाली कॉमेंट्स बॉक्समध्ये द्या. मित्रांनो, तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे, कारण ती अभ्यासू असते आणि संपूर्ण महाराष्ट्रातून असते. पुन्हा नवीन विषय, नवीन मुद्दा घेऊन आपल्या समोर येईल. तोपर्यंत धन्यवाद.